आणि यानंतर बातमी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सभांना महायुतीमधून सर्वाधिक मागणी आहे। राज्यातील महायुती लोकसभा उमेदवार प्रचारासाठी फडणवीसांना किमान 125 सभा घ्याव्यात अशी मागणी करण्यात येते। लोकसभेच्या भाजपशिवाय एनसीपी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभा घ्याव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय आता राज्यभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। अनेक दिग्गज नेते प्रचार सभा घेत आहेत। केंद्रातले सुद्धा मंत्री या ठिकाणी येऊन प्रचार सभा रॅली काढली जाते। राज्यामध्ये महायुतीमध्ये सगळ्यात जास्त मागणी आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेसाठी। मनाली आपण जर पाहिलं असेल तर आता संपूर्ण देशभर लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक आहेत, ते महाराष्ट्राबरोबर आपल्याला देशभर प्रचार करताना देखील पाहायला मिळणार आहेत। मात्र महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी आपल्याला दिवसेंदिवस या ठिकाणी महायुतीच्या राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना या तिन्ही उमेदवारांकडून वाढताना पाहायला मिळते। जे पहिल्या टप्प्यातलं पूर्व विदर्भातलं मतदान होऊ पाहत आहे त्यामध्ये जवळपास देवेंद्र फडणवीसांच्या 20 पेक्षा जास्त सभा झाल्या देखील आहेत। आता संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 125 पेक्षा जास्त सभांचे या ठिकाणी नियोजन भाजपा प्रदेश कार्यालयाकडून केलं जात आहे। कारण की अनेक जे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा भाजपाचे असतील, महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी ही केली जात आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या किमान 2 ते 3 सभा व्हावा यासाठी भाजपाचे उमेदवार आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राज्यभरात जवळपास 125 सभा होणार आहेत। 2019च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस लोकसभेमध्ये प्रचाराच्या सभांचा, रोड शोचा आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करताना पाहायला मिळणार आहे आणि त्याची झलक आपल्याला पूर्व विदर्भातल्या सभांमध्ये पाहायला मिळाली। देवेंद्र फडणवीस एकीकडे पक्षातलं डॅमेज कंट्रोल करताना पाहायला मिळतात, एकीकडे अनेक जागांचा तिढा काम आहे, तर दुसरीकडे सभांचा धडाका आपल्याला पूर्व विदर्भात पाहायला मिळाला आणि तोच धडाका आपल्याला येणाऱ्या 4 टप्प्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या जवळपास 125 पेक्षा जास्त सभांचं नियोजन सुरू आहे। ह्या झाल्या राज्यातल्या सभा म्हणाली, मात्र राज्याच्या बाहेर सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याला या ठिकाणी सभा होताना पाहायला मिळणार आहेत। अगदी बरोबर आहे। स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा नाव आहे आणि त्यामुळे राज्यात आणि देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका आपल्याला दिसणार आहे।